नेहमीच आहे पण तिचं. तेजा, आपल्याला माहितीये ना तिचं कसं असतं ते. मग आज एवढ्या छान दिवशी तू तुझा मूड का खराब करून घेतेस? जाऊ दे ना. अ, सासूबाई, सगळी तयारी झाली आता. तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती घेऊन येता का? म्हणजे पूजेला सुरुवात करू नये. हो माय, आणते लगेच आणते. म्हणजे कसं पूजेला सुरुवात करूया ना. मूर्ती सासूबाई, आणताय ना मूर्ती? हा आणते. काय झालं? सापडतीये का? काय झालं? वल्लरी, मी तडीच ठेवली होती मूर्ती. सापडतच नाहीये. मला कळत नाहीये कुठे गेली ती. काय? अहो, असं कसं होईल? तुम्ही मूर्ती तिथेच ठेवली होती, नीट बघा ना. नाही हो माय, मी पाहिली. मी जिथे ठेवली होती ना तडीच मी पाहिली, पण नाही दिशी राहिली. कुठे गेली असेल मूर्ती? मी काय म्हणते, आपण एक काम करूया. आपण सगळे मिळून शोधूयात. तिथेच कुठेतरी डाव्या उजव्या बाजूला ठेवली असेल तुम्ही. हा, आलोच, थांबा. या. वल्लरी, मी या बॉक्स मध्ये ठेवली होती ना ती मूर्ती, आणि बॉक्स आणि चोट्यावरच ठेवला होता. पण मला कळतच नाहीये कुठून गेली. नक्की इथेच ठेवली होती. एकदा ड्रॉवर मध्ये बघूया आपण. थांबा. मी पाहिलं वल्लरी सगळीकडे, नाहीये. आणि मी इकडे कुठे ठेवलीच नाही. मी आडीच ठेवली होती इथे. मी म्हटलं पूजेला लगेच वरचेवर उचलता येईल. तुम्ही कपाटात पाहिलं का एकदा? तुम्ही आत नाही ना ठेवले बेडरूम मध्ये? नाही, मी आडीच ठेवली होती. मला कळतच नाही. सुबाई, काय हो तुम्ही? तुमच्यावर तेवढे विश्वासन दिली होती तिने ठेवायला, आणि तुम्ही काय कुठे हरवली? मी खरं सांगते, मी खूप आठवणीने आणि सांभाळून ठेवली होती. मला नाही कळत आहे कुठे गेली मूर्ती. सासूबाई, काय हो, वल्लरने एवढी हौसेने आणली होती मूर्ती, तुम्ही काय असं करत? वहिनी, प्लीज शांत व्हा. हे बघा, त्या ऑलरेडी खूप पॅनिक झाल्यात. त्यांना अजून घाबरवू नका. आता तुम्ही नका काळजी करू. मूर्ती इथेच कुठेतरी असेल. आपण शोधूयात ना. सासूबाई, तुम्ही नका काळजी करू. मूर्ती सापडेल, आपण शोधूयात ना. एक मिनिट, वल्लरी काय झाले? म्हणे अरे, बाळकृष्णाची चांदीची मूर्ती आणली होती मी, या बॉक्स मध्ये ठेवली आणि ओट्यावरच ठेवला तो बॉक्स. आणि आता पूजेसाठी मूर्ती लागणार म्हणून मी बॉक्स घ्यायला आले, पाहते तर त्याच्यात मूर्तीच नाहीये. मला कळतच नाहीये कुठे गेली. मी खरंच आडीच ठेवली होती मूर्ती. पण आई 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 जा, शांत हो. सापडेल, आपण शोधूया आपण इथे. तेजा, मी बघून येते. नक्की प्रॉब्लेम काय झालाय? प्रेरणाताई, ती चांदीची बाळकृष्णाची मूर्ती होती, ती सापडत नाहीये. प्रेरणा, आता पूजा कशी होणार आपली? काकी, तुम्ही काळजी करू नका. वल्लरी, काय झालं? आपण गृहप्रवेशाच्या दिवशी इथे आलो होतो तेव्हा मी देवघर पाहिलं होतं ना तुझं. तेव्हाच मी बघितलं होतं की तुझ्याकडे बाळकृष्णाची मूर्ती नाहीच आहे. म्हणून ना मी, हो प्रेरणाताई, पण आता आपण शोधूयात का मूर्ती? ते जास्त महत्वाचं. तुझ्या लक्षात येत नाही मी काय बोलतेय ते. चल गो भाऊजी, तुम्ही पण चला. इंदू काकी, चला, ऐका माझं.
ऐक माझं, माझ्यावर विश्वास ठेव. चल गो. मनोज भाऊजी तुम्ही पण या. काय म्हणतात त्याच्यात? अजित, वल्लरी, ही आम्हा दोघांकडून तुम्हा दोघांना एक छोटीशी भेट. ओ प्रेरणाताई, खरंच थँक्यू. मला आजच्या पूजेत कुठलाही व्यत्यय आलेलं चालणार नव्हतं, येऊ द्यायचं नव्हतं इनफॅक्ट. आणि ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे शक्य झालं. खरंच थँक्यू. थँक्यू नको म्हणूस वल्लरी. चला, पूजा करायची आहे ना. पूजा करून घ्या. आय हो, मूर्ती कशी काय गायब झाली काही कळतच नाहीये मला. मी तर तडीच ठेवली होती. आलेस. मी आलेच. हा, मया, मला सांग, आपली बाळकृष्णाची मूर्ती कुठे पाहिली का तू? मी आधी कपाटातच ठेवली होती. मला समजतच नाहीये कुठे गेली ते. मी नाही बाई, मी नाही पाहिली तू इथे चांदीची मूर्ती. तू तर पाहिली नाही ना? नाही. मग तुला कसं माहिती की ती मूर्ती चांदीची आहे? हा, खरं सांग मया, कपाटात ठेवलेली मूर्ती मी काढली नाही, म्हणजे तूच घेतली ती मूर्ती. नाही नाही, मला नाही माहित ना, खरं सांगी राहिलो मी. मया, देवाची मूर्ती आहे ती, बाळकृष्णाची. सांग मला, कुठे आहे ती मूर्ती? तूच गायब केलेली आहे. खरं सांग, कुठे आहे मूर्ती? हा, कुठे आहे? हो हो, मीनच गायब केली ते मूर्ती. गायब केली? लाज नाही वाटत तुले? देवाची मूर्ती गायब करायला लाज नाही वाटत? ती वल्लरी कशी बी असली ना, तर माया इच्छे खातर आजच्या पूजेसाठी ती मूर्ती आणली होती तिने. पण तुझ्या दारूच्या व्यसन काही ती बी चोरली तू. लाज काय ते? काय कराल तुम्ही? त्यांची काही चूक नाहीये. पुष्पा, अगं तुला माहिती नाही या ना. तुम्ही काही बोलू नका. त्यांनी काही केलेलं नाही. तुम्ही नेहमी त्यांना बोलता असं ना. काय काय झालंय वहिनी? का रडताय तुम्ही? काय घडलंय? वल्लरी, अगं बरेच दिवस झाले
मला बरं वाटून नाही राहिलं. डॉक्टरांनी औषधं लिहून दिली आगाची, पण आमच्याकडे पैसा नाही म्हणून अडचण होऊ लागली ग. पण म्हणून घरातल्या कुठल्या वस्तूला हात नाही लावला आम्ही. असं का करतील ते? आपल्याच घरात चोरी का करतील सांग बरं. त्याने काय नाही केलं. हे बघा वहिनी, तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. तुम्ही मला का नाही सांगितलं तुम्हाला बरं नाहीये तर? मी आणली असती ना तुमची औषधं. अगं तुझ्यावरती किती भार टाकायचं ग. मला पण कळतं ना, यांच्याकडे काही कामधंदा असता तरी वेळच नसती आली. पाहिलत ना, मी तुम्हाला सांगत होते आपण दादांच्या नवीन व्यवसायासाठी त्यांची मदत करूयात. तुम्ही ऐकतच नाही. आता तरी ऐका माझं, आपण त्यांना मदत करूया ना. वल्लरी अगं नेहमी आपलेच पैसे बुडतात. एकही बिझनेस नीट करत नाही तो, नेहमी तोटा होतो. हे बघा, मला माहितीये तुम्हाला काय म्हणायचंय ते. नाती आणि व्यवहार वेगवेगळे ठेवायचे असतात, मला मान्य आहे. कधी कधी नात्यांसाठी व्यवहार बाजूला ठेवावा लागतो. प्लीज आपण दादांची मदत करूया. आज इतका चांगला दिवस आहे. आज त्यांना पैसे देऊन त्यांच्या व्यवसायासाठी नवीन सुरुवात करायला मदत करूया. प्लीज माझ्यासाठी.